नमस्कार, मी शुभम दातखेडे, गावगाथा अहिल्यानगर प्रतिनिधी। मी आज उभा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील जे काही मेट्रोचे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे त्या ठिकाणी। आपण जर पाहिलं तर नुकतेच 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले आणि 4 दिवसानंतरच लगेच जर आपण याच्या पुलावर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झालेली आहे। म्हणजेच जो रस्ता खालून गजबजलेला होता तोच रस्ता आज उड्डाणपुलावरतून देखील पूर्ण गजबजलेला आहे। उन्हा तानामध्ये लोक या उड्डाणपुलावर ट्रॅफिक जाममध्ये अडकलेले दिसून येत आहेत। वरतीच आपण पाहिलं तर मेट्रोचे काम हे गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे, परंतु या उड्डाणपूल सुरू होऊन देखील मोठ्या प्रमाणात या उड्डाणपुलावर गर्दी होत आहे। आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण ट्रॅफिक जाम या ठिकाणी झालेला आहे। मोठ्या प्रमाणात वाहनांची लांबच रांग या ठिकाणी झालेल्या आहे आणि मुख्य म्हणजे या पुलाच्या उद्घाटनानंतर जी वाहतूक चालू करण्यात आली त्यामुळे वाहतुकीत अनेक बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। तेच बदल आपण जर पाहिले तर अनेक मार्ग या ठिकाणी बदलवण्यात आलेले आहेत, त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप या ठिकाणी करावा लागत आहे। आपण जर पाहिला तर पाषाण रोडवर जाणारी जी काही वाहतूक असेल ती या ठिकाणी वळवण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे अनेक वाहनधारकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे। शिवाजीनगरकडून येणारे जे काही वाहने असतील ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक कोंडीत अडकलेले दिसत आहेत। गेल्या 4 दिवसातच या पुलाचं जे काही काम आहे, जो काही निकृष्ट दर्जा आहे तो देखील या पुढे आलेला आहे। कारण उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशीच या ठिकाणी जे काही उड्डाणपुलाची भिंत असेल किंवा जे काही स्ट्रक्चर असेल ते या ठिकाणी कोसळलेलं आपल्याला दिसून येत आहे। म्हणजे कशा पद्धतीने या कामाची रचना आहे, क्वालिटी आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या उड्डाणपुलाकडून लोकांना अनेक अपेक्षा असताना देखील या उड्डाणपुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। पुणेकरांना या वाहतूक कोंडीचा नेहमीच त्रास झालेला आहे आणि तो त्रास याही पुढे होऊ शकतो असं खंत या व्हिडिओच्या माध्यमातून आहे। ही जी वाहतूक कोंडी आहे ती अनेक दिवसांचं स्वप्न होतं ती सुटावी, परंतु या उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतरही ही वाहतूक कोंडी आपल्याला कायम दिसत आहे। गावगाथा प्रतिनिधी शुभम दातखेडे।